Class 6 subject General Science Chapter 2 The Living World. Living World म्हणजे काय? सजीव सृष्टी. Can you recall? थोडे आठवा. List the thing seen in the picture. Say whether they are living or non-living things. चित्रातील विविध घटक आपल्याला दिलेले आहेत, त्याची यादी करायची आणि ते लिव्हिंग म्हणजे सजीव आणि नॉन लिव्हिंग म्हणजे निर्जीव, तर ते लिव्हिंग आहेत किंवा नॉन लिव्हिंग आहेत ते ठरवायचे. तर बघा, गर्ल्स, बॉयज, नंतर त्यानंतर आपल्याला ट्री दिसत आहेत, हेन दिसते, ओके, डॉग दिसतो आहे, पपी दिसतो आहे, ठीक आहे. तर हे लिव्हिंग्स आहेत. आणि बॉक्स आहे, तिथे बॉल आहे, बकेट आहे, ठीक आहे. हे नॉन लिव्हिंग थिंग आपल्याला दिसत आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग. आता जे लिव्हिंग थिंग असतात त्याचे आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स कुठले असतात ते आपल्याला पाहिजे. लक्षणं बघायचे, कुठले कुठले कॅरेक्टरिस्टिक्स, किंवा मग लिव्हिंग आहे तर मग त्याच्यात कुठले कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, ठीक आहे. देअर आर मेनी काइंड्स ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल अराउंड अस. म्हणजे आपल्या सभोवती अनेक प्रकारचे प्राणी आणि वनस्पती आपल्याला आढळतात. दे शो सम सिमिलरिटी अँड सम डिफरन्सेस. त्यामध्ये काही बाबतीत त्यांच्यामध्ये सारखेपणा असतो त्या प्राणी, आणि काही बाबतीत त्यांच्यामध्ये विविधता असते किंवा वेगळेपणा असतो. इट विथ द हेल्प ऑफ सर्टन फीचर्स वी कॅन टेल दॅट दे आर ऑल लिव्हिंग थिंग्स. परंतु ते सर्व सजीव आहेत हे आपण काही ठराविक जे वैशिष्ट्य आहेत, त्यांचे फीचर्स आहेत, त्यावरून आपण सांगतो की हे यांना आपण सजीव म्हणू शकतो. दीज फीचर्स आर नॉट सीन इन नॉन लिव्हिंग थिंग्स. आता जे लिव्हिंग थिंग्समध्ये आपल्याला फीचर्स दिसतात ते फीचर्स आपल्याला नॉन लिव्हिंग थिंगमध्ये दिसणार नाहीत. Such features are said to be characteristics of living things. तर ही जी वैशिष्ट्य म्हणजे ही सजीवांची लक्षणं आहेत, ही जी फीचर्स आहेत त्यांना आपण लिव्हिंग थिंगचे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतो. लेट अस स्टडी दिस कॅरेक्टरिस्टिक्स. आता त्या कॅरेक्टरिस्टिक्सचा म्हणजे लक्षणांचा आता आपण अभ्यास करणार आहोत. What difference do we see between the young ones and the adult in the pictures? आपल्याला एक चित्र दिलं आहे आणि त्या चित्रामध्ये जर बघितलं तर पिल्ले आणि प्रौढ यांच्यात कोणकोणते फरक आपल्याला दिसून येत आहेत. तर याच्यात जर बघितलं आपण आकृतीमध्ये तर आपल्याला लक्षात येईल की आकृतीमध्ये सुरुवातीला अगदी लहान मुलं आपल्याला दाखवलेले आहेत, ओके. नंतर त्यांची ग्रोथ होते असं आपल्याला दाखवलेलं आहे, ठीक आहे. नंतर बघा अजून ग्रोथ झाली आणि आता ते वयस्कर झाले. इथे डॉग नंतर दाखवलं नाही, कारण त्याचं लाईफ जास्त नसल्यामुळे त्याचा मृत्यू होतो. ट्रीज पण त्याची ग्रोथ होताना मात्र आपल्याला दिसते, ठीक आहे. तर ग्रोथ हे जे फीचर्स आहे लिव्हिंग थिंगचं फीचर्स आहे. बेबी ग्रो अप टू बिकम ॲन ॲडल्ट पर्सन. म्हणजे बाळाची वाढ होऊन तो एक ॲडल्ट पर्सन, वुमन ऑर मॅन म्हणजे प्रौढ स्त्री किंवा पुरुषामध्ये त्याचं रूपांतर होतं. ड्युरिंग द पिरियड ऑफ इट्स ग्रोथ द बेबी गेन इन हाईट, वेट अँड स्ट्रेंथ. तर वाढ होत असताना त्या तो जो बेबी आहे किंवा तो जो बाळ आहे, वाढ होत असताना त्याचं जी वाढ आहे ती हाईटमध्ये म्हणजे उंची वाढते, वेट वजन वाढतं, स्ट्रेंथ ताकदसुद्धा वाढते. इन द सेम मॅनर ऑल ॲनिमल ग्रो इन टू ॲडल्ट्स इन अ सर्टन पिरियड. तर अशा पद्धतीने सर्व प्राण्यांची वाढ ही सर्टन पिरियडपर्यंत म्हणजे ठराविक कालावधीपर्यंत त्यांची वाढ ही होत असते. जनरली ह्युमन रिक्वायर 18 to 21 इयर्स फ्रॉम दिस ग्रोथ. म्हणजे मानवाच्या वाढीत सर्वसाधारणपणे 18 to 21 इयर्स म्हणजे 18 ते 21 वर्षापर्यंत मानवाची ही वाढ ही होत असते.
Find out how long it takes for the young one of hens, cows, dogs to grow into adult. कोंबडी असेल, गाय, कुत्रा यांची पिल्ले प्रौढ होण्यास किती कालावधी लागतो याबाबत माहिती मिळवायची आपल्याला. तर एक करून पाहायचं आपल्याला कृती दिलेली आहे. टाय थ्रेड टू द टिप ऑफ पॉटेड सॅम्पलिंग. एक कुंडीमध्ये एक रोपटं लावायचं आहे. ओके, आणि त्या रोपट्याला एक दोरा घ्यायचा, त्या दोराने त्याला एका टोकाशी बांधायचा. कीप द थ्रेड स्ट्रेच अँड टाय इट टू अ पेग ऑर नॉल अबोव द प्लांट्स. नंतर तो एका सरळ, तो दोरा जो बांधला तो सरळ वरती एका खुंटीला किंवा खिळ्याला ताण देऊन तो बांधायचा आहे. व्हॉट डू यू ऑब्झर्व आफ्टर 10 to 15 days. मग 10 ते 15 दिवसांनी काय निरीक्षण करायचं आणि आपल्याला काय दिसतं ते बघायचं. तर आकृतीत दाखवलं आहे आपल्याला, आणि त्याच प्रकारे आपल्याला ऑब्झर्वेशन पण करता येईल की 10 ते 15 दिवसानंतर तो जो दोरा होता, जो स्ट्रेच होता, आता बघा तो थोडा लूज झालेल्यासारखा आपल्याला दिसतोय. व्हॉट टेल्स दॅट प्लांट हॅज ग्रोन टॉलर. वनस्पतीची झालेली वाढ कशामुळे आपल्याला लक्षात येते. त्या दोरा जो सैल झालेला आहे, आता ताण राहिला नाही, स्ट्रेच राहिला नाही, त्याच्यावरून आपल्याला लक्षात येते की त्या वनस्पतीची ही वाढ झालेली आहे. इन ऑल प्लांट्स इट इज अ मेनली द विड्थ अँड हाईट ऑफ द स्टेम दॅट ग्रोज. सर्व वनस्पतींमध्ये प्रामुख्याने खोड जे असतं, खोडाची विड्थ म्हणजे जाडी आणि हाईट म्हणजे उंची, याच्यात वाढ होत असते. ॲज दे ग्रो सम प्लांट्स डेव्हलप ब्रांच व्हाईल अदर्स डू नॉट. म्हणजे वाढ होत असताना ब्रांचेस, फांद्या सुद्धा फुटतात. ओके, काही प्लांटच्या ब्रांचेस पण येतात, न्यू ब्रांचेस डेव्हलप होतात. मात्र काही प्लांट्सला न्यू ब्रांचेस येत नाही. दो ऑल लिव्हिंग थिंग ग्रो, ॲनिमल ग्रो ओनली फॉर सर्टन पिरियड. म्हणजे सर्व जे सजीव आहेत त्यांची वाढ ठराविक काळापर्यंत होत असते. प्लांट्स ऑन द अदर हँड ग्रो ॲज लॉंग ॲज दे लाईव्ह. वनस्पतींची वाढ मात्र त्या जिवंत असेपर्यंत हे होत असते. जोपर्यंत ते लाईव्ह आहेत तोपर्यंत त्यांची वाढ होत असते. द ग्रोथ ऑफ द लिव्हिंग थिंग ऑकर फ्रॉम विदिन द बॉडी, विच मीन्स दॅट ग्रोथ ऑकर इन ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. जे लिव्हिंग थिंग आहेत यांची वाढ होत असताना ती विदिन द बॉडी म्हणजे शरीराच्या आतमधून, अंतर्भागातून त्यांची वाढ होत असते. म्हणजेच ग्रो ऑकर्स इन ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी, शरीराच्या सर्व भागांची वाढ ही होत असते. सजीवांच्या सर्व भागांची ही वाढ होत असते. बघा आपल्याला इथं आकृतीत दाखवलेलं आहे. वेगवेगळे प्लांट्स आणि त्याची ग्रोथ होते. ग्रोथ इन बनियान अँड कोकोनट ट्रीज. फूड इज नेसेसरी फॉर ग्रोथ. वाढीसाठी अन्नाची आवश्यकता असते. प्लांट्स मेक देअर ओन फूड इन सनलाईट. आपल्या सर्वांना माहिती आहे की वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो सूर्यप्रकाशाच्या मदतीने. प्लांट प्रोड्यूस फूड फ्रॉम वॉटर, न्यूट्रिएंट इन द सॉईल अँड द कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट इन द एअर. आता वनस्पती जे फूड तयार करतो आहे, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो आहे, त्याच्यासाठी त्याला वॉटर, न्यूट्रियंट्स हे सॉईलपासून मिळतात. कार्बन डायऑक्साईड हा एअरमधून घेतो. ठीक आहे. दिस प्रोसेस टेक प्लेस इन द लिव्ज ऑफ प्लांट्स. आता स्वतःचं फूड स्वतः तयार करण्याची जी प्रोसेस आहे ही वनस्पतीच्या पानांमध्ये होत असते. इट इज ब्रॉट अबाउट इन द प्रेझेन्स ऑफ सनलाईट विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल इन द लिव्ज. ही प्रक्रिया होत असताना, पानांमध्ये होत असताना, त्या पानांमध्ये जे हरितद्रव्य म्हणजे क्लोरोफिल व सनलाईटच्या मदतीने ही प्रक्रिया होते. दिस प्रोसेस ऑफ फूड प्रोडक्शन इज कॉल्ड फोटोसिंथेसिस. तर ह्या प्रक्रियेला आपण प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिस असं म्हटलं जातं की या फोटोसिंथेसिस प्रोसेसने प्लांट्स हे फूड प्रोड्यूस करतात. ड्युरिंग दिस प्रोसेस प्लांट गिव्ज आउट ऑक्सिजन. फूड तयार होत असताना म्हणजे फोटोसिंथेसिस प्रोसेस होत असताना फूड तयार होतं, त्यासोबत प्लांट्स हा ऑक्सिजन बाहेर टाकतो, ऑक्सिजन वायू बाहेर टाकतात.
Plants appear mainly green in color due to chlorophyll in them. वनस्पतींमध्ये क्लोरोफिल असल्यामुळे त्यांचे जे पान आहेत त्यांचा रंग हा आपल्याला हिरवा दिसत असतो. However, do not have chlorophyll. प्राण्यांमध्ये मात्र क्लोरोफिल राहत नाही. दे डू नॉट प्रोड्यूस देअर ओन फूड. ते स्वतःचं अन्नसुद्धा तयार करत नाही. ॲनिमल स्वतःचा फूड स्वतः तयार करत नाही. कारण का? कारण त्यांच्यामध्ये क्लोरोफिल नाही आहे. दे सर्च फॉर फूड, म्हणजे ते फूडचा शोध घेतात. ॲनिमल्स सच ॲज गोट्स, शीप, हॉर्सेस ईट ग्रास, while wild animals such as tigers, lions meet their need for food by hunting and other animals which live on plants. शेळी, मेंढी, घोडा यासारखे प्राणी गवत खातात, तर वाघ यासारखे जंगली जे प्राणी आहेत ते वनस्पतीवर जे जगणाऱ्या प्राण्यांची शिकार करून त्यांची अन्नाची गरज ते भागवत असतात. तर आपल्याला आता काय लक्षात आलं आहे, तर जे लिव्हिंग थिंगचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे महत्त्वाचं ते म्हणजे ग्रोथ. The intake of food and resulting growth is an important characteristics of living thing. म्हणजे अन्नग्रहण आणि त्यामुळे होणारी वाढ हे सजीवांचं काय एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे, म्हणजे लक्षण आहे. त्याला आपण म्हणतो श्वसन. Hold your hand in front of your nose or keep your hand on your chest. What do you feel? स्वतःच्या नाकासमोर हात धरायचा किंवा छातीवर हात ठेवा. काय जाणवतं आपल्याला? तर नाकासमोर हात ठेवतो त्यावेळेस ज्यावेळेस CO2 बाहेर येतो त्यावेळेस आपल्याला थोडा वॉर्मनेस, उबदारपणा जाणवतो. त्याच प्रकारे छातीवर हात ठेवतो तर आपल्याला छाती वरती खाली होताना जाणवते. इफ यू ऑब्झर्व स्लीपिंग डॉग, व्हॉट मोमेंट्स ऑफ इट्स बेली डू यू सी? झोपलेल्या कुत्र्यामध्ये पोटाची कोणती हालचाल दिसून येते? तर पोट त्याचा हलताना आपल्याला दिसतो. लिव्हिंग थिंग नीड ऑक्सिजन इन ऑर्डर टू लाईव्ह. म्हणजे सजीवांना जगण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते. कुठलाही सजीव असू द्या, लिव्हिंग थिंग असू द्या, त्याला ऑक्सिजनची गरज आहे. Inhaling oxygen and exhaling the carbon dioxide form in the body due to the use of oxygen is called as a respiration. तर बघा, रिस्पिरेशन कोणाला म्हणायचं? तर ऑक्सिजन इनटेक करणे म्हणजे शरीरात घेणे व त्याच्या वापर होऊन, यूज होऊन, ऑक्सिजनचा यूज होऊन शरीरामध्ये CO2 तयार होतो, तो एक्सेल होणे, तो CO2 कार्बन डायऑक्साईड हा बाहेर टाकणे, शरीराच्या बाहेर टाकणे, याला आपण काय म्हणतो? रिस्पिरेशन म्हणजे श्वसन म्हणतात. Animals such as fish, snake, mouse, etc. have specific organ for respiration. मासा, साप, उंदीर अशा ठराविक प्राण्यांना श्वसनासाठी इंद्रिय असतात. ऑन द अदर हँड, प्लांट्स रिस्पायर बाय मीन्स ऑफ मायक्रोस्कोपिक पोर्स ऑन देअर स्टेम अँड लीव्ज. तसंच वनस्पतींना त्यांचे जे खोड किंवा पानांवर सूक्ष्म असं मायक्रोस्कोपिक होल्स आहेत त्याद्वारे ते काय करतात? श्वसन करतात, म्हणजे रिस्पिरेशन करतात. रिस्पिरेशन इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ लिव्हिंग थिंग. श्वसन हे सजीवांचं लक्षण आहे. तो एखादा लिव्हिंग थिंग आहे म्हणजे तो रिस्पिरेशन करेलच. ठीक आहे, इथे आपल्याला डायग्राममध्ये दाखवलं आहे बघा. जे प्लांट्स आहेत त्यांना मायक्रोस्कोपिक होल्स असतात. फिशला स्पेशल ऑर्गन्स, गिल्स असतो रिस्पिरेशनसाठी. ह्युमन बिंगला रेस्पिरेशनसाठी नोज थ्रू तो म्हणजे O2 घेतो, ऑक्सिजन घेतो. ठीक आहे, लंग्स वगैरे, इथं ट्रचिया आहे. ठीक आहे, ब्रांचेस आहे, ब्रांचिओल्स आहेत, हे त्याचे काही ऑर्गन्स आहेत म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीममधले. कॅन यू रिकॉल? थोडे आठवा. इज ऑल द फूड वी ईट यूज बाय द बॉडी? आपण खाल्लेल्या सर्व अन्नाचा शरीरात उपयोग होतो का? तर नाही. ओके. व्हॉट इज द अनयूज पार्ट ऑफ फूड कन्वर्टेड इनटू? निरुपयोगी अन्नपदार्थाचे कशामध्ये रूपांतर होते? ठीक आहे, तर जे निरुपयोगी अन्नपदार्थ असतं त्याचं मलमध्ये रूपांतर हे होत असतं, त्याला फेसेस असं आपण म्हणतो. एक्सक्रिशन त्याला आपण म्हणतो उत्सर्जन. Waste substances are formed during the many processes that take place in the bodies of animals. These are called excreta, and the process of eliminating from the body
इज कॉल्ड एक्सक्रिशन. म्हणजे जे वेस्ट सबस्टन्स असतात, म्हणजे आपल्या शरीरामध्ये अनेक क्रिया होत असतात, डिफरंट मिनी प्रोसेस होत असतात, आणि या क्रियांमधनं जे वेस्ट निरुपयोगी म्हणजे वेस्ट जे सबस्टन्स तयार होतात शरीरामध्ये, ते त्या वेस्टला आपण एक्सक्रिटा असं म्हणतो. आणि हे एक्सक्रिटा इलिमिनेट करण्याची जी प्रोसेस आहे त्याला एक्सक्रिशन असं म्हणतात. ॲनिमल हॅव स्पेसिफिक ऑर्गन फॉर एक्सक्रिशन. प्राण्यांमध्ये हे एक्सक्रिशन प्रोसेससाठी एक विशिष्ट अवयव असतात. प्लांट्स टू एक्सक्रीट. वनस्पतीसुद्धा उत्सर्जन करतात, एक्सक्रिशन करतात. फॉर एक्झाम्पल, सम प्लांट शेड लिव्ज इन अ स्पेसिफिक सीझन. काही जे वनस्पती असतात विशिष्ट ऋतूमध्ये त्यांची जी पानगळ ही होत असते, म्हणजे ते एक प्रकारचं एक्सक्रिशन करतायत. वेस्ट सबस्टन्स स्टोर्ड इन द लिव्ज ऑफ प्लांट्स आर शेड अलॉंग विथ द लिव्ज. काही जे वनस्पती असतात तर पानांमध्ये जे साठवलेले उत्सर्ग म्हणजे एक्सक्रिटा सबस्टन्स आहेत ते पानांबरोबर ते गळून पडतात. टेक अ ट्रान्सपरंट प्लास्टिक बॅग. तर आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिली आहे, कृती दिलेली आहे. एक प्लास्टिक बॅग घ्यायची आहे. टाईड ओव्हर लीफ ऑफ अ प्लांट ॲज शोन इन पिक्चर अबोव. तर बघा चित्रात दाखवल्याप्रमाणे वनस्पतीच्या एका पानावरती बांधायची आहे. ऑब्झर्व इट आफ्टर 6 to 7 hours. 6 ते 7 तासानंतर ते निरीक्षण करा. व्हॉट डू यू सी. तर काय दिसेल आपल्याला. तर असं लक्षात येईल की जे प्लास्टिकची बॅग्स आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला काही वॉटरचे ड्रॉपलेट्स जमा झालेले दिसतील. ड्रॉपलेट ऑफ वॉटर कलेक्ट ऑन इनसाइड ऑफ द बॅग. पिशवीच्या आतील बाजूस आपल्याला पाण्याचे थेंब हे जमा झालेले दिसतील. इट मीन्स दॅट प्लांट्स एक्सक्रीट वॉटर इन द फॉर्म ऑफ व्हेपर. याचा अर्थ वनस्पती बाष्परूपात पाण्याचं उत्सर्जन हे करत असते. एक्सक्रिशन इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग. म्हणजे उत्सर्जन हे सजीवांचं काय लक्षण आहे, कॅरेक्टरिस्टिक्स आहे. तर कुठलाही लिव्हिंग असेल तर तो एक्सक्रिशन हे करणार आहे.